की राज्यसेवेची परीक्षा पोस्टपोन करण्यात आलेली आहे। तुम्हाला माहिती आहे की राज्यसेवा परीक्षेची नवीन डेट ही 6 जुलै आयोगाने घोषित केलेली होती। लोकसभा इलेक्शन असल्या कारणाने राज्यसेवेची परीक्षा पोस्टपोन करण्यात आलेली होती। परंतु बघा, आता पुन्हा एकदा राज्यसेवेची परीक्षा पोस्टपोन करण्यात आलेली आहे। ती का पोस्टपोन करण्यात आलेली आहे आणि आता नवीन डेट कोणती आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ओके, तर बघा, तुम्हाला माहिती आहे की मराठा समाजाला एसीबीसी मध्ये आरक्षण मिळालेलं आहे। तर याआधी काही विद्यार्थ्यांनी बघा EWS मधून फॉर्म भरलेले होते मराठा समुदायाच्या, आणि काही विद्यार्थ्यांनी ओपन कॅटेगरी मधून फॉर्म भरलेले होते। परंतु त्यानंतर मराठा समाजाला एसीबीसी मध्ये आरक्षण मिळालं, तर काही मराठा समुदायाच्या विद्यार्थ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे। कारण त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणीतरी कुणाकडे जर कुणबी सर्टिफिकेट असेल तर त्याच्या आधारावर तो विद्यार्थी सुद्धा कुणबी सर्टिफिकेट मिळवू शकतो। अशा प्रकारचे आदेश राज्य सरकारने दिलेले होते। त्यानंतर कितीतरी मराठा विद्यार्थ्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढलेले आहे आणि कितीतरी मराठा विद्यार्थ्यांनी आता एसीबीसी प्रमाणपत्र सुद्धा काढलेले आहेत। तर या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची मुभा देण्यात आलेली आहे। ते मी तुम्हाला वाचून दाखवतो बघा। हे बघा, अराखीव म्हणजेच खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्याबाबत विकल्प सादर करण्याची संधी देण्यात आलेली आहे। दरम्यान काही उमेदवारांनी त्यांच्याकडील कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळाल्याचे नमूद करून महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करिता इतर मागासवर्गीयाच्या विकल्प सादर करण्याची विनंती केलेली होती। त्याला अनुसरून शासनपत्र सामान्य प्रशासन विभाग क्रमांक आहे दिनांक 28 मे 2024 अनुसार दिलेल्या सूचना विचारात घेऊन अराखीव किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी ओबीसी जात प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास अशा उमेदवारांना ओबीसी दावा उपलब्ध करून देण्याच्या, तसेच सदर प्रवर्गातून नव्याने पात्र ठरलेल्या उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 दिनांक 6 जुलै 2024 ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक 21 जुलै 2024 रोजी घेण्यात येईल। म्हणजेच आता नवीन दिनांक झालेला आहे 21 जुलै। ओके, भरपूर परीक्षा समोर गेलेली आहे। तुम्हाला आणखी बघा ऑलमोस्ट 15 दिवस मिळालेले आहेत। ओके, ऑलमोस्ट 15 दिवस तुम्हाला अभ्यासाला मिळालेले आहे। तर याचा बघा तुम्हाला फायदा होणार आहे। आणि जे मराठा विद्यार्थी ज्यांच्याकडे एसीबीसी प्रमाणपत्र आलेलं आहे, ज्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र आलेलं आहे, त्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे। ओके, तर आता त्यांना बघा, जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल, ओके, पुन्हा एकदा जर तुम्हाला विकल्प सादर करायचे असेल तर बघा 31 मे पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आणि 7 जून पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। म्हणजे ऑलमोस्ट 1 आठवडा देण्यात आलेला आहे। आणि जर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन पैसे भरायचे असतील तर तुम्ही 10 जून पर्यंत तुम्ही बँकेमध्ये जाऊन पैसे भरू शकता। आणि चलनाची प्रत, जर तुम्हाला बँकेमध्ये पैसे भरायचे असतील तर चलनाची प्रत तुम्ही 9 जून पर्यंत घेऊ शकता आणि 10 जून पर्यंत तुम्ही बँकेमध्ये जाऊन फॉर्म भरू शकता। ओके, आणि बघा, तुम्हाला कोणती प्रक्रिया करायची आहे हे सुद्धा इथे लिहून आहे। ही संपूर्ण प्रक्रिया तुम्ही स्वतः वाचून घेऊ शकता। हे मी तुम्हाला वाचून दाखवत नाही, याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही हे जे आहे संपूर्ण वाचून घेऊ शकता। ओके, किंवा बघा तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे सुद्धा हे मी तुम्हाला दिलेलं आहे। याची PDF मी तुम्हाला दिलेली आहे, स्क्रीनशॉट दिलेला आहे, तर ते सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता। आणि तुमचे वय सुद्धा बघा, वय सुद्धा वाढलेलं असेल। ओबीसी विद्यार्थ्यांना वय जास्त मिळते, ओपन विद्यार्थ्यांना वय कमी मिळते। तर तुम्ही जर वय तुमचं गेलेलं असेल आणि तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल आणि आता तुम्ही ओबीसी झाले
तर बघा त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे. तर इथे सुद्धा तुम्ही अर्ज सादर करू शकता. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा महत्वपूर्ण व्हिडिओ होता म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे.